खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी ही डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. खानापूर आटपाडीचे आमदार सुहास भैया बाबर सध्या एका गोष्टीमुळे प्रचंड चर्चेत येत आहेत. 78,000 झाडे लावण्याचा संकल्प केल्यापासून त्यांनी स्थापन केलेली ट्री आर्मी मतदारसंघातील प्रत्येक गावात ॲक्टिव्ह होताना दिसत आहे. देवीखिंडी ग्रामस्थांनीही ट्री आर्मी स्थापन करून आमदार सुहास भैया बाबर यांच्या हस्ते 300 झाडांचे वृक्षारोपण करून इतर गावांसमोर एक नवीन आदर्श घालून दिला. देवीखिंडी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल शेठ माने यांनी देवीखिंडी गावासाठी प्रचंड कामे केली आहेत. त्यांनी 300 झाडे लावण्याचा संकल्प केला आणि त्यांचे सहकारी व देवीखिंडी ग्रामस्थ कामाला लागले. या वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा घेतल्या. त्यातील पहिल्या 3 क्रमांकांना आमदार सुहास भैया बाबर यांच्या हस्ते पारितोषिक वितरणही केले. गावातील अनेक युवक, तरुण व ज्येष्ठांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. अनिल शेठ माने यांनी सर्व झाडे लावून झाल्यावर त्यांना 3 वर्षापर्यंत पाणी घालून त्यांचे संगोपन करणार असल्याचेही सांगितले. पाहूयात काय घडले ते. तुम्ही ट्री आर्मीच्या माध्यमातून आम्ही खरं एक मोहीम सुरू केली होती. त्या मोहिमे पाठीमागं काहीतरी उद्देश होता आणि मी अनेकदा हे माझ्या भाषणामध्ये सांगितले, फार वेळ तुमचा घेणार नाही, पण झाडं लावली पाहिजेत. ही कधी आठवतं माहिती आहे का? एप्रिल मे 2च महिन्यात आठवत. मग त्यात जर धरणाला गेला किंवा मातीला गेला का नाही की मग सारखं काय झाड नाही काय नाही, तोडतो आपणच, बाहेरचं कोण ते तोडत नाही. पण सगळ्यात जास्त आठवण जी होते झाडं लावायची ती एप्रिल आणि मे मध्ये होते. जून आला संपला विषय. आणि मी असंच केलं. मी निवडून आल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी मला 78,000 मताचं लीड दिलं आणि मी असं ठरवलं की 78,000 झाडं लावायची. आणि मी पण विसरून गेलो. परत मला जाणीव झाली की आपण शब्द दिलाय, त्यात कुठे आपण थांबायचं नाही आणि आपण त्यासाठी एक मोहीम सुरू केली. त्या मोहिमेला काय नाव द्यायचं, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. तुम्ही मला आज लिंक दिली, पण मी मुलांची खोटं बोलणार नाही. ट्री आर्मी हे नाव देत असताना त्याच्या पाठीमागं माझं कसलंही लॉजिक नव्हतं. एक संघटना आपण तयार करतो, त्या संघटनेला काहीतरी नाव असावं आणि ते नाव सहज घेण्यासाठी असावं असा माझा थोडासा प्रयत्न होता. तुम्ही जेवढा आज खोलवर विचार केला तेवढा विचार मी हे नाव देताना केला नव्हता. मी हे नाव ChatGPT ला विचारून दिले. मी ChatGPT ला विचारलं की अशी संघटना करताना काय नाव असावं. त्यांनी मला एक 10-15 नावं दिली. मला त्यातलं हे नाव आवडलं आणि म्हणून मी ते ट्री आर्मी नाव दिलं. पण तुम्ही तसं मला मतीतर्थ आज सांगितलं, म्हणजे मला पुढे परत सांगता येईल की जसे जवान आपली आर्मी जसं आपलं रक्षण करते तसं झाडं जर आपण लावली ती जर जगवली तर आमचं संपलंय. म्हणजे आता ह्यांचं तर सगळं संपलंय, आमचं जरा ह्यांचं काय करायचं. ती समोर बसले ह्या मुलांच्या भविष्याचं काय. आणि आज 42-41 टेम्परेचरला जास्त तुम्ही ते त्या युरोपमधले व्हिडिओज बघितले असतील. त्यांचं टेम्परेचर 32, 33, 36 वरती गेलं. तिथले रस्ते वितळायला लागले, सिग्नलचे खांब वितळायला लागले. 1500च्या पेक्षा जास्त लोकांचं तिथं निधन झालं. त्यांच्याकडे AC नावाची पद्धत नव्हती. AC साठी मारामारी चालू होती त्यांची यावर्षी. तर तो दिवस आपल्या कुठल्या ह्या मुलांच्यावरती येऊ नये म्हणून आमचा थोडासा त्यात प्रयत्न होता. आणि मला खूप आनंद आहे की काही गावांनी
प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये सहभाग घेतला. त्यात तुमचं गाव अत्यंत आघाडीवरती आले आणि फक्त तेवढंच नाही तर तुम्ही त्याच्यासाठी निबंध स्पर्धा घेतल्या, वक्तृत्व स्पर्धा घेतली, चित्रकला घेतली आणि त्या मुलांना इतकं प्रेरित करायचा प्रयत्न केला. त्यांच्याही गुणांना थोडासा वाव मिळाला आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं काय, व्हेरी गुड व्हेरी गुड. त्यामुळं फक्त आता तुम्हाला विद्यार्थ्यांना विनंती आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, मी झाडं लावायला जात असताना एक मला सगळ्या गावांचे फोन येतात की आम्ही झाड लावतोय, आम्ही 500 लावतोय, आम्ही 1000 लावतोय. माझा त्याला विरोध आहे. मला 78,000 लगेच ह्या वर्षी व्हावे असं नाही, मी 9,500 पर्यंत गेलोय. 9,500 झाडं लावत. त्यात आमचा उद्देश असा आहे की किमान 90% झाड त्यातली जगली पाहिजे. लावून सोडून द्या नाही शासनासारखी. शासनात आमचं कसं असतं, दरवर्षी 1 कोटी लावा, 10 कोटी लावा. मागच्या वर्षी जो खड्डा काढलाय त्याच खड्ड्यात परत जरा असं हे करते, स्वच्छ करते, तिथंच परत नेऊन झाड लावतो. परत पुढच्या वर्षी शासनाने सांगितलं परत त्याच खड्ड्यात झाड लावा. इथं आपल्यात तशी पद्धत नको. तर माझी तुम्हाला देवी खिंडीकरांना एकच विनंती आहे, तुम्ही खऱ्या अर्थानं द्राक्षासाठी अत्यंत कष्टाने तुम्ही जसं शेती जपता तसं पुढच्या पिढीसाठी आपण त्या 300 झाडं लावणार आहे. ती झाडं जपण्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा. विनंती एवढीच, फक्त झाड लावून सोडून देऊ नका. ते झाड किमान 3 वर्ष 4 वर्ष आपण त्याची देखभाल केली तर ते झाड आयुष्यभर तुम्हाला परत त्या ठिकाणी साथ देईल. मी खरं एक गोष्ट दुर्दैवी आहे, म्हणजे तुम्हाला त्याची जाणीव असेल, गुट्यातनं जो हायवेचं काम चालू आहे की नाही, त्या गुट्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सांगली रोडला गेलं, जे आपलं सरकारी दवाखाना होता ना, इतकी मोठी झाडं होती तिथं, म्हणजे 100 दीडशे वर्षापूर्वी झाडं होती आणि त्याला काय जाणीवत नव्हती. पण ते मी एक झाड तोडताना आम्हाला थांबावं लागलं कारण ती फांदी पडत होती आणि ते झाड तोडताना इतके पक्षी त्या झाडाभोवती असे घरटे मारत होते, ओरडत होते. मी म्हणलं काय आहे म्हणजे त्यांची घरटी एखाद्याच वरती असतात आणि त्याला मला जाणीव झाली की आपण त्याच्याही पेक्षा मोठं पाप करतोय. मी त्यातला प्रयत्न असा केला की ती मोठी झाडं लावता येतील का. आम्ही एका नर्सरीला विचारलं, 50,000 रुपयाला एक झाड म्हणलं मी लावून देतो म्हणलं, ते काढून सगळे. आणि येतील की नाही मला माहित नाही. म्हटलं मग येतील की नाही माहित नाही, मग आमचा मी प्रयोग करतो. आम्ही उठल एक नर्सरीवाला घेतला, ते झाड सगळे सोडवून घेतली आणि बुंद्या सीत काढली आणि ते एका मोठ्या त्या ट्रेलरमध्ये एकच झाड बसत होतं. अशी 5 झाडं आपण नेऊन त्या सुदगिरीवरती 30 लाख रुपये तुम्हाला पुढच्या वर्षी गावात द्यायचे. विकास कामांसाठी व्यक्तिगत मागाल तर विकास कामांसाठी जादाचे जे गाव झाडं जगवेल. कारण आता परवा दिवशीच्या अधिवेशनामध्ये हा विषय झाला की जर या सगळ्या वातावरण बदलाला जगायचं कसं असेल, टिकायचं असेल तर काय निर्णय करावे लागतील. कदाचित शासन आमचा असा प्रयत्न करते की झाडं लावायला आमदार फंडातून डीपीडीसीतून तरतूद करायला लागेल. ते केलं तर फार आनंद होईल, कारण ते तुमच्यासारखी लोक समोर आली तर मी 78,000 लगेच करू शकतो, कारण खूप खर्चिक बाग आहे. मी कुठेही बारकं रोप लावलं नाही. लावताना आपण ही जर साईज लावली तर झाडं जगतील, कारण बारकी रोपं लावून तिथे याची शक्यता फार कमी असते. तुम्ही खूप चांगला निर्णय घेतलाय. कदाचित हे बघून आणखीन गावं ह्याच्यामध्ये सहभागी होतील आणि चांगलं त्या 4-5 वर्षांमध्ये आपण चांगली झाडं या ठिकाणी लावू शकतो. खूप चांगला कार्यक्रम घेतला. मुलांना पण चांगली संधी तुम्ही सर्वांनी मिळवून दिली. 100 सह्या सगळ्यांना असं वाटत होतं की 100 सह्या कुठे गेला. आम्ही तर असं वाटत की 100 सह्या काय बाय म्हणला, मला 25 आहेत म्हणला. मी 25 केल्या, अजून लय आहेत मला. त्याला माहित नाही मी 1,000 सह्या एका दिवसात करू शकतो 2 तासात. जर कॉलेजचे आमचे प्रस्ताव आले तर 1,000 सह्या असतात आणि मी 2 तासात सगळं संपवतो. त्यामुळे अजून जरी तू 200 पोरांचं सर्टिफिकेट आणलं तरी अडचण. पण तुमचं मनापासून अभिनंदन. खूप चांगला कार्यक्रम तुम्ही घेतला. फक्त इथून पुढे जर TRMचे टी-शर्ट छापले तर त्याच्यावरती माझा फोटो किंवा नाव नको. त्या पाठीमागचा उद्देश असा आहे की मला असं वाटतं की हे झाड काय पार्टी बघून तुम्हाला सावलीनं ऑक्सिजन देणार नाही. बरोबर आहे. म्हणजे आता ही आम्ही लावले बाबराच्या पार्टीने तेवढ्यानेच ऑक्सिजन, असं काय त्यात दुजा भाव नाही. मला असं वाटतं की हे अजिबात राजकीय कार्यक्रम नाही माझा, हे सगळ्यांसाठी आहे आणि सगळ्या लोकांनी यात सहभागी व्हावा. कुठल्याही पार्टीचा असो, त्यांना उद्या आपल्याला मत देऊ द्या न देऊ द्या त्याचा फरक नाही, पण ती जर सगळी मंडळी यात सामील झाली तर आणखीन चांगल्या पद्धतीने काम करता येईल. म्हणून फक्त आता ठीक आहे, आता टी-शर्ट छापले करण्यानंतर कधी छापले किंवा ह्या उपक्रमाला
कुठेही राजकीय स्वरूप असू नये ही एवढी फक्त माझी तुम्हाला विनंती. धन्यवाद. मी खूप चांगला कार्यक्रम घेतला. मुलांना ज्यांनी नंबर मिळाले त्या सगळ्यांचं अभिनंदन. त्यांनी सहभाग घेतलाय त्यांचे अभिनंदन. कारण मला निबंध पण लिहायला येत नव्हता, चित्रकरण काढता येत नव्हतं. भाषण मी ह्या 10 वर्षात शिकलो. त्यामुळे ज्यांनी भाषण केले, ज्यांनी निबंध लिहिलाय, चित्र काढलंय, त्या सगळ्या मुलांचं मनापासून अभिनंदन. तुझं अभिनंदन. चांगला कार्यक्रम, फक्त झाडं लावली नाहीत, त्या मुलांसाठी पण एक खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला. सर्वांचं मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.